विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीच्या मराठीच्या तासाला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2 तासापासून आपण पाठ क्रमांक 11 कठीण समय येता असा एक प्रसंग या पाठामध्ये खूप सुंदरपणे वर्णन केलेला आहे. तो आपण पाहिला. मनोहर भोसलेंनी एका ऊस वाहणाऱ्या बैलगाडीवानांचा ॲक्सिडेंट आणि शाळेतल्या मुलांनी केलेली मदत खूप सुंदरपणे वर्णन केलेली आहे. मदतीसाठी असेच आपल्या आसपास काही प्रसंग घडले तर आपल्यालाही धावून जाता येईल, आपल्यालाही दुसऱ्याला मदत करता येईल असा संदेश देणारा सुंदर पाठाचं वर्णन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच पाठाचा स्वाध्याय आपल्याला पाहायचा आहे. प्रश्न क्रमांक 1 ते 5 तर आपण सोडवालच, पण प्रश्न क्रमांक 6, 7 आणि खाली उपक्रम जे दिलेले आहेत त्याच्या बाबतीत मी तुम्हाला आज थोडंफार काही सांगणार आहे. ते लक्षात ठेवून आपल्या वहीमध्ये तुम्ही सोडवाल अशी मला आशा वाटते. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 पहा. काय दिले या 6व्या प्रश्नामध्ये? तर या पाठातील घटनेसारखी एखादी घटना तुम्ही पाहिली असेल किंवा ऐकली असेल तर त्या घटनेचे वर्णन लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या परिसरामध्ये राहतो, रोज शाळेत ये जा करतो, तेव्हा अशी ॲक्सिडेंटसारखी, अपघातासारखी एखादी घटना आपण बघितली असेल, अनुभवली असेल, आपणही काही मदत केली असेल तर अशा घटनेचं वर्णन जे आहे हे आपल्याला आपल्या भाषेमध्ये लिहायचं आहे. स्वाध्यायाचा भाग म्हणून 5वा प्रश्न संपल्यानंतर 6वा प्रश्न हा सुद्धा आपल्याला अशा घटनेचा लिहायचा आहे. अशा घटनेबद्दल आपल्याला लिहायची सवय लागावी, अशा घटनेबद्दल शब्दांकन करता यावं असाही उद्देश प्रश्न देणाऱ्या लेखकाच्या मनामध्ये असू शकतो. या घटनेचं यथार्थ वर्णन आपल्या सर्वांना करायचं आहे. प्रश्न 7वा काय दिला आहे? तर प्रश्न 7वा असा आहे की खालील शब्दांना पर्यायी मराठी शब्द लिहा. अशा शब्द, मराठी शब्द असे लिहायची सवय आपल्याला केली पाहिजे. कारण आता 5वी ते 10वीपर्यंत अशा बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा असे शब्द देतात आणि शुद्ध मराठीमध्ये काय या शब्दांचा अर्थ आहे तो पण लिहायला सांगतात. काय पहिला शब्द दिला आहे? बाईक दिला आहे. दुसरा शब्द आहे प्लीज. तिसरा शब्द आहे शॉक बसणे. चौथा शब्द आहे फ्रॅक्चर. 5वा शब्द आहे ॲम्ब्युलन्स. आपल्या नेहमीच्या वापरातले हे शब्द आहेत, पण हे इंग्रजी शब्द आहेत. या शब्दांना मराठीत काय अर्थ आहे तो आपण समजून घेऊन लिहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर खाली एक उपक्रम दिलेला आहे. काय उपक्रम दिला आहे बघा? तुमच्या गावाजवळच्या साखर कारखान्यास शिक्षकांसोबत भेट द्या, तेथील परिसर फिरून खालील गोष्टींचे निरीक्षण करा व माहिती मिळवा. पहिला मुद्दा असा दिला आहे, शेतातील ऊस तोडणी. ऊसाच्या मोळ्या किंवा बांधे बांधणे, ऊसाच्या मोळ्या गाडीत भरणे, कारखान्यापर्यंत ऊसाची वाहतूक करणे, ऊसाचे गाळप करणे व कारखान्यातील इतर कामे, कारखान्याच्या परिसरातील ऊसतोड व वाहतूक करणाऱ्या मजुरांची वस्ती. विद्यार्थी मित्रांनो, फार महत्त्वाचा प्रश्न आहे. ही क्षेत्रभेट आहे. आपल्या शिक्षकांना शाळा सुरू झाल्यानंतर विनंती करून आपण अशी क्षेत्रभेट साखर कारखान्याला देऊ शकतो. काय हा प्रश्न किंवा हा उपक्रम देण्या पाठीमागचा उद्देश असेल? विद्यार्थी मित्रांनो, शेतकरी आणि कामगार वर्गाच्या वाटेला आलेलं अवजड काम जे आहे तो कशा पद्धतीनं करतो हे समजून घेता येऊ शकतं. ऊस तोडणीच्या माध्यमातून ऊसाच्या मोळ्या कशा बांधायच्या असतात, बांधे कसे बांधायचे असतात, ऊसाच्या मोळ्या गाडीत कशा भरायच्या असतात, किती हे कष्टदायक काम असतं. कारखान्यापर्यंत ऊसाची वाहतूक करणे हे किती अवघड काम असतं. ऊसाचे गाळप करणे व कारखान्यातील इतर कामे करताना सुद्धा किती त्रास होतो हे सगळं आपल्याला समजावून घेता येऊ शकतं. आणि शेवटचा एक मुद्दा इथं दिलेला आहे, तो मध्ये कारखान्यांच्या परिसरातील ऊसतोड व वाहतूक करणाऱ्या मजुरांची वस्ती. ह्यांचे प्रश्न वेगळेच आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून ऊसतोड कामगारांच्या मजुरांची वस्ती, त्यांचे आई वडील मजुरी करत असल्यामुळं त्यांना शिकता येत नाही, त्यांचे प्रश्न आपल्याला समजावून घेतात.
ते रोजच्या भाकरीसाठी किती कष्ट सहन करतात हे समजावून घेता येतं. आणि म्हणून अशा 5-6 मुद्द्यांच्या आधारावर आपल्याला यांचे प्रश्न, यांचं कष्टाचे संस्कारसुद्धा आपल्यावर होऊ शकतात. आणि म्हणून हे सगळं या 6 मुद्द्यांच्या आधारावर ही क्षेत्रभेद आपल्याला समजावून घेता येऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, पुढे एक संवाद दिलेला आहे बघा. खालील संवाद वाचा, अधोरेखित केलेल्या शब्दांकडे विशेष लक्ष द्या असं म्हटलंय. काय दिलंय? बंडू म्हणाला, सुटीत मी खाली अंडरलाईन केली, मामाकडे गेलो होतो. लता म्हणाली, आम्ही खाली अंडरलाईन केलंय, नाही गेलो कुठेही, आणि अवतरण चिन्ह दिलेलं आहे पुढं. बंडू म्हणाला, मग तू सुटीत काय केलेस? या वाक्यामध्ये तू आणि काय याच्या खाली अधोरेखित केलेलं आहे बघा. लता म्हणाली, माझ्याकडे खूप पुस्तके आहेत. माझ्याकडे याला अधोरेखित केलेलं आहे. मीनू म्हणाला, तिला वाचायला खूप आवडते. तिला या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढचं वाक्य जे दिलेलं आहे ते काय वाक्य दिलं आहे? लता म्हणाली, तुला नाही का आवडत? तुला या शब्दाखाली काय केलेलं आहे? अधोरेखित केलेलं आहे. मीनू म्हणाला, मला पण आवडतं ना. मीनू असं म्हणाला की मला पण आवडतं ना. मला या शब्दाखाली काय दिलेलं आहे? अधोरेखित केलेलं आहे. बंडू म्हणाले, गुरुजींना आपल्याला वाचनाचं महत्त्व सांगितलं आहे, आपल्याला या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. लता म्हणाली, ते पटतंय आम्हाला या शब्दाखाली अधोरेखित केलेलं आहे. मीनू म्हणाला, आपण सारे वाचूया, आपण या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे. लता म्हणाली, चांगले वाचक बनूया. विद्यार्थी मित्रांनो, हे काही वाक्य आणि संवाद इथं दिलेला आहे. या संवादातल्या काही शब्दाखाली अधोरेखित पण केलेला आहे. पहिला मुद्दा असा आहे, कोणते सर्वनाम कोणत्या नामासाठी आले आहे ते ओळखा आणि लिहा. बघा, हे वाक्य जे दिले त्या वाक्यामध्ये नाम पण आहे आणि सर्वनाम पण आहे. कोणत्या नामासाठी कोणतं सर्वनाम आलं आहे ते आपल्याला ओळखून लिहायचं आहे. दुसरा मुद्दा, या पाठातील सर्वनामे शोधा व लिहा. या संवादामधली सर्वनामं शोधायची आहेत आणि ती सर्वनामं आपल्याला लिहायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शोध घेऊया अशा याच्याखाली एक आपल्याला उपक्रम दिला आहे. काय उपक्रम आहे तो आपण समजावून घेऊया. खालील सूचना फलक वाचा. खालील सूचना कोठे कोठे असतात ते सांगा. तुमच्या शाळेच्या परिसरात कोणकोणत्या सूचनांचे फलक लावता येतील ते मित्रांशी चर्चा करून ठरवा. तसे सूचना फलक तयार करा. बघा, कोणकोणत्या सूचनांचा फलक इथे दिलेला आहे. पहिला आहे, हा खाजगी रस्ता आहे, येथे कचरा टाकू नये, येथे जाहिराती लावू नयेत, येथे थुंकू नये, येथे वाहने लावू नयेत, हे पिण्याचे पाणी आहे, झाडांची पाने फुले तोडू नयेत. या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. या सूचना आपल्याला कुठे कुठं लावता येईल ही मित्रांशी चर्चा करायची आहे. या सूचना आपण शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये कुठे कुठे पाहिलेल्या आहेत ते आपल्याला लिहायचे आहे. आणि असे काही सूचना फलक पण तयार करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 6व्या प्रश्नामध्ये एखाद्या घटनेच्या संदर्भात लिहिण्यासाठी बघितलं. 7व्या प्रश्नामध्ये काही इंग्रजी शब्दाला मराठी शब्द शोधायला सांगितले. काही उपक्रमांच्या मध्ये साखर कारखान्याला क्षेत्रभेट देता येईल अशी चर्चा झाली. आणि काही सर्वनामांच्या बाबतीत चर्चा केली आणि काही सूचना फलकांच्या बाबतीत आपण चर्चा केली. हे सगळं शांतपणे ऐका आणि हा होमवर्क घरी आपल्या होमवर्कच्या वहीमध्ये आपल्याला सोडवायचा आहे. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या, व्यवस्थित राहा. धन्यवाद.